नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 29.2 पाहणार आहोत। या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहा। ओके, चला वेळ न घालवता आपण या ठिकाणी 7वी स्कॉलरशिपच्या नवीन सिलेबस नुसार आपला 29.2 या स्वाध्यायातील पहिलं गणित पाहूया। पहा, त्यात पहिल्या गणितात विचारले, एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन या भावाने 25 डझन संत्री विकत घेतली। तर लक्षात घ्या, याची खरेदी किंमत किती होणार आहे? तर खरेदी किंमत बरोबर 25 गुणिले 25 म्हणजे 625 रुपये काय झाली या ठिकाणी खरेदी किंमत होईल। इथपर्यंत लक्षात आलं? पुढे ती सर्व संत्री 32 रुपये डझन या भावाने विकली। तर पहा, आता विकली म्हणजेच विक्री किंमत काय होईल? तर 32 रुपये डझन आणि 25 डझन केळी संत्री आहे, त्या दोघांचा जर गुणाकार केला तर ती निघणार आहे आपली विक्री किंमत। ओके, त्या दोघांचा गुणाकार केला तर 25 दोन्ही 50, 705 येतील, 25 त्रिक 75 आणि 5 80 म्हणजे ही झाली आपली विक्री किंमत। काय झाली? विक्री किंमत। इथपर्यंत लक्षात आलं? तर या व्यवहारात किती टक्के नफा झाला असं विचारलंय। आपल्याला खरेदी किंमत माहिती झाली, विक्री माहिती। मग आता लक्षात घ्या, विक्री जास्त याचा अर्थ नफा होतो। नफ्याचं सूत्र काय आपलं? नफा बरोबर विक्री वजा खरेदी। विक्री आहे 800, खरेदी आहे 625, दोघांची वजाबाकी केली त्या ठिकाणी 175 हा काय झाला? नफा झाला। पण विचारलंय का आपल्याला इथं किती टक्के विचारले, म्हणजेच इथं लिहिणार आपण शेकडा नफा। तर लक्षात ठेवायचं, शेकडा नफा बरोबर काय? नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। ओके, नफा किती झाला आपल्याला? 175 गुणिले 100 लिहूया, छेदात खरेदी किंमत किती आहे आपली? 625। ओके, काटाकाटी करून घेऊया तर काय होईल? 25 7 पावणे 200 होतील। या ठिकाणी 25 1 25, 25 दोन्ही 50, त्यानंतर 12 उरतील, 25 5 27, 25 25 1 25, 25 चौक 100 आणि 7 चौक 28। या ठिकाणी 28% काय होईल? नफा होईल। तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला प्रश्न क्रमांक 2 पाहूया। दिलेले, एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या। तर या ठिकाणी असं करणार आपण, विक्री किंमत बरोबर 200 रुपये भाव आहे, वह्या आहे तर 50 डझन। ओके, या दोघांचा जर गुणाकार केला तर आपली या ठिकाणी काय निघणार आहे? विक्री किंमत निघणार। ओके, एक मिनिट, विकत घेतला खरेदी किंमत निघणार आहे। काय निघणार आहे? खरेदी किंमत। चला, 5 दोन्ही 10 आणि या ठिकाणी 1 2 3 0 म्हणजे 10,000 ही आपली काय झाली आहे? खरेदी किंमत झालेली आहे। इथपर्यंत लक्षात आलं? आता परत काय सांगितले? 200 रुपये डझनाने 50 डझन वह्या विकत घेतल्या म्हणजे ही झाली आपली खरेदी किंमत। आणि त्या सर्व वह्या 225 डझन या दराने विकल्या। लक्षात घ्या, विक्री किंमत बरोबर भाव किती? 225 आहे, किती डझन आहेत? 50 डझन आहेत, दोघांचा गुणाकार जर केला तर तो येणार आहे, पहा, 5 5 25, हातचा 1 2, 5 2 10 2 12, हातचा 1 1, 5 2 10 1 11 1। पहा, 11,250 ही झाली आपली विक्री किंमत। ओके, तर या ठिकाणी नफा बरोबर काय होईल मग? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। ओके, विक्री आहे 11,250, खरेदी आहे आपली 10,000। या दोघांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी आपला नफा निघेल। ओके, दोघांची वजाबाकी जर केली तर वजाबाकी येईल 1250, हा आला आपला नफा। तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला असं विचारले। तर शेकडा नफ्याचं सूत्र आपण वरील गणितांमध्ये देखील पाहिलं होतं। शेकडा नफा काय आहे मग? नफा गुणिले 100 भागिले काय? खरेदी किंमत। ओके, नफा किती झाला आपल्याला? 1250 गुणिले 100
खरेदी किंमत किती आहे आपली, तर ती आहे 10,000. ओके, हे पहा 1 2 3 हे कडीचे 3 शून्य कट होतील. आता काय होईल, 125 गुणिले 1 म्हणजे 125 आणि छेदात राहिले 10. हा या ठिकाणी 125 जशाच तसे उजवीकडून 1 नंतर दशांश चिन्ह द्यायचा. हे असेल आपलं उत्तर 12.5%. किंवा मग तुम्ही ही काटाकाटी करून देखील जर उत्तर काढलं तरी 12.5. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3 पाहूया. काय दिले, 40 वस्तूची खरेदी 30 वस्तूच्या विक्री एवढी आहे, तर या व्यवहारात तर वस्तू आहेत आपल्याकडे 40, त्याची खरेदी किंमत 30 वस्तूच्या विक्री एवढी आहे. तर लक्षात घ्या, आपण याला शॉर्टकट मध्ये असं लिहू शकतो, जर एक्स वस्तूची सीपी बरोबर वाय वस्तूची एसपी, म्हणजे एक्स वस्तूची कॉस्ट प्राइस तर वाय वस्तूची सेलिंग प्राइस, म्हणजे एक्स वस्तूची खरेदी किंमत तर तीच वाय वस्तूची विक्री किंमत, असं हे लक्षात ठेवायचं असल तर त्यावेळेस काय असतो, तर प्रॉफिट पर्सेंटेज लक्षात ठेवायचं. काय, प्रॉफिट पर्सेंटेज बरोबर एक्स वजा वाय छेदात वाय आणि गुणिले 100 याच्यात किमती ठेवायच्या, झालं आपलं उत्तर. ओके, तर एक्स या ठिकाणी एक्स वस्तूची सीपी बरोबर आहे. एक्स म्हणजे काय आहे मग 40, वाय म्हणजे काय असेल 30 छेदात 30 गुणिले 100. ओके, पहा 40 म्हणून 30 गेले 10 राहतील, इथं असं होईल 10/30 गुणिले 100, 0 0 कट होईल, तर 100 असं राहील 100 भागिले 3, 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1, 3 त्रिक 9, दशांश घेतला परत 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, असं 3च येत राहील. म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 33.1/3% नफा, हे उत्तर आपलं असणार आहे. ऑप्शन मध्ये असं उत्तर नाही, तर हे पहा 100/3 इतकंच ऑप्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर दिसते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, काटाकाटी करण्याची गरज नाही. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4. एक वस्तू छापील किमतीच्या 10% सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. तर सूट न देता ती वस्तू विकली तर छापील किमतीवर शेकडा किती नफा होईल, असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, जर छापील किमतीवर 10% सूट देऊन देखील 20% नफा होतो, याचा अर्थ जर आपली या ठिकाणी खरेदी किंमत जर आपली 100 असेल, ओके, तर ती वस्तू 20% नफा होईल. याचा अर्थ ती विकायची किती, आपल्याला विक्री किंमत किती होईल त्याची 120 रुपये होईल. ओके, तर आपल्याला 10% डिस्काउंट देऊन ती वस्तू विकली असता, म्हणजेच आपण 10% काय करायचं, आपल्याला डिस्काउंट द्यायचं. काय द्यायचं आहे, डिस्काउंट, म्हणजेच त्याची सेलिंग प्राइस जी आहे, त्याची सेलिंग प्राइस ही काय असणार आहे, सेलिंग प्राइस ही मार्केट प्राइसच्या 90% आहे, असं असणार आहे. मग आपण काय म्हणूया, 90% म्हणजे 120, तर आपल्याला 100% म्हणजे किती असं देखील करता येईल. आता काय होईल, 100 गुणिले 120 भागिले 90, 0 0 कट होईल, पुढे होईल 1200/9, 3 त्रिक 9 होईल, 3 चौक 12, डबल 0 म्हणजे 400 होतील इथं, आणि इथं परत राहतील 3, काय होईल 3 1 3, 3 1 3 होईल, उरला 1, 3 त्रिक 9 होईल, परत 1 उरल, 3 त्रिक 9 होईल, परत 1 उरल, पॉईंट दिला तर 3 3 होईल. तर लक्षात घ्या 133.3. ओके, तर ही असणार आपली सेलिंग प्राइस आणि मार्केट प्राइस, म्हणजे एसपी आणि एमपी, म्हणजे एसपी असणार आहे. आपल्याला विचारलंय काय, आपण
कॉस्ट प्राइस किती घेतलेली 100 रुपये. मग 100 मधून जर हे 133 आपण 133.33 मधून 100 आपण जर वजा केले तर काय होणार आपला 33.33 हा काय होणार आहे आपला या ठिकाणी प्रॉफिट होणार आहे. आपल्याला शेकडा नफा विचारलाय तर शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे? शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100. नफा किती असेल मग 33.33 गुणिले 100 आणि भागिले काय खरेदी किंमत किती आहे 100. ते 100 कट झाले म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 33.33. ओके, तर असं आपल्याला उत्तरात पाहायला मिळत नाही म्हणजे 33.103% हे या ठिकाणी उत्तर असणार. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. साखरेचा दर 25% वाढवला त्यामुळे खप 15% कमी झाला तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला असा प्रश्न आहे. हे जे गणित आहे हे काय आहे? खर्चावर आधारित गणित असते. म्हणून लक्षात घ्या इथं नवीन खर्च काय होणार आहे तर 25% म्हणजे 125 गुणिले 85% कारण हे 85% कमी झाला. ओके, मग आता आपण याला असं लिहू शकतो 125 गुणिले 85/100 त्याची जर काटाकाटी करून घेतली आपण तर काय होईल 25 5 1600 25 चौक 100 होईल. त्यानंतर 4 1 4 होईल 4 1 2 8 होईल परत 4 1 4 1 उरल 4 2 8 4 25 आणि 21.25 गुणिले 5 हे होणार आहे 106.25%. ओके, मग आता ही 100 सुरुवातीला आपण 100 गृहीत धरतो म्हणजे 106 म्हणजे वाढ किती झाली याच्यात? वाढ झालेली बघा 106.25 वजा 100 तर वाढ झाली 6.25. ओके, तर या ठिकाणी ही जी वाढ झालेली आहे तो असणार आहे आपला नफा म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 पाहूया आता. आता एक वस्तू 150ला विकली असता जेवढा तोटा होतो त्याच्या 1.5 नफा ती वस्तू 275ला विकल्यास होतो तर वस्तूची आपल्याला मूळ किंमत आपल्याला विचारलेली. लक्षात घ्या वस्तू 150ला विकल्यास जेवढा तोटा होतो. समजा आपण इथं लिहूया लिहिलं विक्री किंमत जर आपण 150 घेतली त्या ठिकाणी तोटा किती होणार आहे समजा आपला x घेऊया तर तीच वस्तू विक्री किंमत जर त्याच वस्तूची आपण जर 275 घेतली तर तोटा कसा आपलं काय होणार आहे त्या ठिकाणी नफा ती वस्तू 275ला विकल्यास होतो 1.5 नफा होतो. काय होतो? नफा होतो या ठिकाणी नफा. मग आता x च्या 1.5 जर केलं तर आपण 1.5x होईल. इथपर्यंत लक्षात आलं. तर आपल्याला आता तोट्याचं सूत्र माहिती आहे. तोटा बरोबर काय खरेदी वजा विक्री. मग आता या ठिकाणी तोटा किती आपला x आहे खरेदी किंमत आपल्याला माहित नाहीये मग खरेदी जशाल तसं घेऊया वजा विक्री किंमत आपल्याला माहिती आहे 150 म्हणजे खरेदी जर इकडे घेतलं तर काय होईल x अधिक 150 म्हणजे खरेदी किंमत किती आली आपली x अधिक 150. आता इथं नफा आहे आपल्याला माहिती मग नफ्याचं सूत्र ठेवूया. नफा बरोबर सूत्र काय आहे विक्री वजा खरेदी. ओके, नफा किती आहे मग आपला 1.5x बरोबर विक्री किंमत किती आहे 275 वजा खरेदी माहित नाही. ओके, मग काय होईल खरेदी बरोबर 275 वजा 1.5x ही झाली या ठिकाणी खरेदी किंमत. आता या दोन्ही खरेदी किमतीला आपण काय करायचं सारख्या दाखवायचं. ओके, आता दाखवूया सारखी. तर इथं लिहूया पहिली लिहूया x अधिक 150 बरोबर आहे आणि याला बरोबर काय दाखवायचे 275 वजा 1.5x पर्यंत समजलं. आता
हे या ठिकाणी 1.5x जे आहे या x कडे येईल, म्हणजेच इथं होईल x अधिक 1.5x बरोबर 275 आणि हे जे अधिक आहेत या बाजूला वजा होतील 150. इथे किती होईल मग? हे एक असतो काही नसतो, म्हणजे मी ते इथे होईल 2.5x बरोबर. या दोघांची वजाबाकी केली तर 175 होईल ही. नाही, 1 मिनिट, 150 ना, 125 होईल. आता हे गुणाकारातले भागाकारात जातील. x बरोबर 125 भागिले 2.5. दशांश तळ जर समान करायचे असतील तर इथं दशांश देऊन 0 घेतला, दशांश गेला निघून, असं होईल 25 1 25, 25 5 125, शून्याला 0. x बरोबर किती आलं आपलं? 50. काय आलं? x बरोबर 50. आणि x म्हणजे काय? या ठिकाणी आपला तोटा आहे. काय आहे? x म्हणजे काय आहे? तोटा. मग या ठिकाणी तोट्याचं सूत्र ठेवूया आपण. तोटा बरोबर काय आहे? खरेदी वजा विक्री. तोटा किती आला आपला आता? 50. खरेदी किंमत या ठिकाणी आपली किती आहे? नाहीये, मग खरेदी किंमत काढूया. विक्री किंमत किती आहे? तर 150 वजा 150 ठेवूया. हे वजा इकडे या ठिकाणी अधिक होतील, म्हणजेच ख बरोबर 150 अधिक 50 किंवा 50 अधिक 150 बरोबर उत्तर काय आलं? 200. काय आलं? 200. त्या ठिकाणी खरेदी किंमत किती असणार आहे आपल्याला? मूळ किंमत ती असणार आहे 200. ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 मध्ये उत्तर पाहायला मिळालं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. एक वस्तू 56 ला विकल्याने त्या वस्तूच्या विक्रीच्या 1/7 नफा होतो. जर त्या वस्तूच्या खरेदी किमतीवर 20% नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी, असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, प्रश्न पाहून घ्या. आता विक्री किंमत आपल्याला दिलेली, मग अगोदर लिहून घेऊया आपण. विक्री किंमत किती दिलेली आपल्याला? 56. ओके, 56 रुपये. इथपर्यंत लक्षात आलं? आता या विकल्याने त्या वस्तूच्या विक्रीच्या 1/7 नफा होतो. मग नफा किती होईल? नफा बरोबर 56च्या 1/7 करू, म्हणजे इथं गुणाकाराचे 7 1 7 7 8 56, म्हणजे नफा किती झाला आपल्याला? 8 होतो. ओके, किती झाला? 8. तर त्या खरेदी किमतीवर 20% नफा पाहिजे आपल्याला. किती पाहिजे? 20% नफा पाहिजे. तर ती वस्तू आपल्याला केवढ्याला विकावी लागेल? आता इथं बघा, नफा माहिती, विक्री किंमत माहिती, मग आपण खरेदी किंमत काढूया. मग काय सूत्र आहे आपलं? नफा बरोबर विक्री वजा खरेदी. नफा आहे 8 आपला बरोबर आहे, विक्री आहे 56, खरेदी किंमत नाही माहित. मग आता खरेदी किंमत बरोबर 56 वजा किती होतील? 8. आता खरेदी किंमत किती होईल मग? 48. किती होईल? 48. आता आपल्याला खरेदी किंमत माहिती झाली, मग आपल्याला काय करायचंय? त्याच्यावर खरेदी किमतीवर 20% नफा पाहिजे आपल्याला. किती पाहिजे? 20%. मग नफा किती पाहिजे आपल्याला? नफा बरोबर 20% पाहिजे. आता आपल्याला खरेदी किमतीवरचे 20% काढायचं म्हणलं काय होईल? 48 गुणिले 20/100, कडीचा 0 कट, त्यानंतर होईल 48 गुणिले 2, या ठिकाणी होईल 96 आणि छेदात राहील 10, म्हणजे याचं उत्तर येईल 9.6. म्हणजे आपल्याला नफा किती पाहिजे? 9.6 रुपये. ओके, तर आता त्या वस्तूची आपल्याला काय केवढ्याला विकावी असं विचारले. तर मग विक्री किमतीचं सूत्र, विक्री किंमत बरोबर काय? खरेदी अधिक नफा. ओके, खरेदी किती आपली? 48, नफा किती झाला? 9.6. दोघांची करायची बेरीज. पहा, आता जर बेरीज केली तर हे दशांशचे 6 दशांशी लिहून घेऊया. 8 2 16 आणि 17ला 7 चाला 1, म्हणजे 27.6 हे आपल्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते, कारण या 6च्या समोर 0 आपण वाढू शकतो. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. दोन वस्तू प्रत्येकी 600 विकल्याने एका
खरेदीच्या 9% नफा आणि दुसऱ्यात 9% तोटा होतो, तर त्या व्यवहारात किती टक्के नफा अथवा तोटा होईल असं विचारले. पाहता दोन वस्तू प्रत्येकी 600ला विकल्याने एका वस्तूमध्ये 9% नफा झाला आणि दुसऱ्या 9% तोटा झाला, तर या व्यवहारात नफा अथवा तोटा किती होईल असा जर कधी प्रश्न आला, म्हणजे वस्तूची किंमत सारखी आहे आणि नफा आणि तोटा हा पण सारखाच आहे, तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की कधीही हा जो व्यवहार असतो या व्यवहारामध्ये तोटा होत असतो. कधी पण काय होत असतो? तोटा. म्हणजे विक्री जर समान असेल तर त्यावेळेस नेहमी काय होत असतो? तोटा होत असतो, हे लक्षात घ्यायचं. तर याचं एकदम शॉर्टकट मध्ये एक लक्षात ठेवायचं, जर पहिल्या वस्तूमध्ये 9% नफा झाला, पहिली वस्तू 9% काय झाला? नफा, आणि दुसऱ्या वस्तूमध्ये आपल्याला 9% काय झाला? तोटा. तर अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं? कधी पण काय होत असतो? तोटाच होतो. म्हणजे हे जे नफ्याचे दोन ऑप्शन आहेत ते कॅन्सल करून टाकायचे डायरेक्ट. इथपर्यंत लक्षात घ्या, कारण या दोन्ही मध्येच एक उत्तर आहे आपलं. याचं लक्षात ठेवायचं काय? तोटा पर्सेंटेज बरोबर x² 100. x म्हणजे काय घ्यायचं? हे 9 घ्यायचे. काय घ्यायचे? 9. म्हणजे 9चा वर्ग छेद 100 बरोबर उत्तर येणार 0.81. आणि काय येणार आहे? तोटा, म्हणजे ऑप्शन क्रमांक. लक्षात. आता हे एवढंच सूत्र तुम्ही कधी पण आठवण ठेवायचं. झालं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. प्रत्येकी 100 छापील किमतीची 3 खेळणी शेकडा काही सूट देऊन 260ला विकली, तर दुकानदाराने विक्रीमध्ये शेकडा किती सूट दिली असा प्रश्न आपल्याला विचारले. आता 100 रुपयाला एक या ठिकाणी खेळणी आहे. खेळणी किती आहेत? 3 आहेत. ओके, मग छापील किंमत 100 आहे. वस्तू किती आहेत? 3 आहेत. म्हणजे 3 नाही म्हणा, किती? 300 रुपये. ओके, ही झाली मूळ किंमत. आपल्याला 260ला विकली त्यांनी. ओके, मग आता लक्षात घ्या, 300 रुपये किमतीची वस्तू सूट बरोबर काय होईल? मग छापील किंमत वजा ही विकलेली किंमत. छापील किंमत 300 आपली, त्याच्यातून 260 वजा करा, म्हणजे किती येतील? 40. म्हणजे 40 रुपयांनी कमी विकली. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय? शेकडा किती सूट मिळेल? मग आता आपल्याला शेकडा सूट म्हणजे काय? शेकडा सूट बरोबर सूट किती दिली? 40 गुणिले किती? 100 भागिले किती? तर कितीला छापील किंमत आहे? 300. ओके, अडीचे दोन्ही शून्य कट, 40/3. ओके, याची जर काटाकाटी केली तर 3 1 3 3 1 3 उरला 1 3 3 9 दशांश चिन्ह 3 येतील 3 3 9 3 3 9 म्हणजे 13.1/3 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. ओके, जसं आपण शेकडा नफ्याचं सूत्र देतो तसंच शेकडा सूट बरोबर सूट गुणिले 100 भागिले छापील किंमत. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. आता पहा 29.2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर कोणी नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपले प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे. यामध्ये नवोदयच्या रेकॉर्डेड बॅच टेस्ट सिरीज भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांना ही माहिती पोहोचवा. आणि जर तुम्ही NMS ची तयारी करत असाल तर त्याच्या देखील टेस्ट सिरीज आपल्या ह्या नवोदय मिशन ऍप मध्ये उपलब्ध आहेत. आणि सर्वच NMS चा सर्व सिलेबस तुम्हाला या चॅनलवर अगदी फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेवटचा प्रश्न घेऊया. एका मनुष्याने 1200ला 1 याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या, त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20% नफ्याने विकल्या,
2 शेळ्या मेल्या व उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्याला विकल्यास म्हणजेच एकंदरीत त्याला 6% नफा होईल. सुरुवातीला 1200ला 1 याप्रमाणे 10 शेळ्या आहेत, म्हणजे एकूण खरेदी किंमत काय झाली त्याची, तर 1200 गुणिले 10 म्हणजे 12,000 रुपये. ओके, ही झाली एकूण खरेदी किंमत. इथपर्यंत लक्षात आलं. त्यामधील 3 शेळ्या त्याने 20% नफ्याने विकल्यात. मग आता 20% नफा कशाचा, 1200ला 1 शेळी आहे म्हणजेच 3% नफा घेऊन विकायच्यात. म्हणजे काय करणार तुम्ही, 1200 गुणिले 3% नफा नाही, 3 शेळ्या विकायच्या आता आणि 20% नफा घ्यायचा आहे. तर 20% 20% नफा घेऊन 1200 गुणिले 20/100 करूया. 1 2 1 2 0 कट 12 2 24. म्हणजे एका शेळीमध्ये त्याला 240 रुपये काय झाला नफा. अशा किती शेळ्या त्यांनी या ठिकाणी विकायच्या त्याला नफा घेऊन, 20% नफा घेऊन 3 शेळ्या. मग याला आपण 240 गुणिले 3 जर केलं तर 720 रुपये त्याला नफा मिळत. काय मिळत, नफा. किती शेळ्या मागं, 3 शेळ्या मागं. आणि 2 शेळ्या त्याच्या काय झाल्या आता, मेल्या. मग आता 3 शेळ्या विकल्या, एकूण शेळ्या किती येतात, एकूण शेळ्या किती येतात, 10 होत्या. बरोबर आहे. 10 मधल्या त्यांनी 3 शेळ्या 20% नफ्याने विकल्या, म्हणजे वजा 3 जर केलं त्याच्याकडे 7 शेळ्या राहिल्यात. 7 मधून 2 मेल्यात, म्हणजे परत 2 वजा केलं तर किती शेळ्या राहिल्यात, 5 शेळ्या काय राहिल्या, शिल्लक राहिल्या. 5 शेळ्या शिल्लक आहेत त्याच्याकडे. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. आता आपल्याला काय करायचंय, तर प्रत्येक केवढ्याला विकल्यास त्याला एकंदरीत 6% नफा मिळवायचा. किती मिळवायचा, 6% नफा. मग आता लक्षात घ्या, 3 शेळ्या ज्या विकल्या त्याला 720 रुपये नफा झालाय. म्हणजे एकूण 3 शेळ्याची जर किंमत काढली तुम्ही तर 12 36 आणि त्याच्यात 720 रुपये ऍड करायचे, तर हे होईल पहा 4320 रुपयाला त्यांनी काय केलं, तर ह्या 3 शेळ्या विकल्या तर नफा घेऊन. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, तर मग आता आपल्याला काढायचे काय, तर आता शिल्लक राहिल्यात 5 शेळ्या आणि नफा किती घ्यायचा आपल्याला, 6% नफा घ्यायचा आहे. ओके, मग आता एकूण नफा घ्यायचा आपल्याला, एकूण नफा बरोबर 6% पाहिजे आपल्याला. मग आता एकूण रक्कम किती आहे, 12,000. 12,000 गुणिले 6/100, इकडचे दोन्ही शून्य कट करून टाका, 12×72 करा. ओके, आणि 0 करा, म्हणजे 720 या ठिकाणी 720 रुपये या ठिकाणी एक्स्ट्रा यायला पाहिजे. म्हणजे 12,000 आणि 720 रुपये म्हणजे 12,720 रुपये आपल्याला यायला पाहिजे एकूण. म्हणजे लक्षात घ्या, आता 10 शेळ्याचा, तर 3 शेळ्याची किंमत आपल्याला माहिती 4,320 अधिक 5 शेळ्याची माहिती का आपल्याला, 5 शेळ्या नाही. ओके, बरोबर. एकूण किंमत किती यायला पाहिजे त्याला, 12,720 यायला पाहिजे. ओके, तर हे अधिकची तिकडे वजा करा. मग 5 शेळ्या 5 शेळ्या बरोबर 12,720 वजा 4,320, या दोघांची जर वजाबाकी केली तर ती येईल 8,400 आणि ही असणार आहे 5 शेळ्याची काय किंमत. ओके, आता आपल्याला एका शेळीला विचारले म्हणून याला परत 5 ने भाग द्या. येणारं उत्तर असणार आहे 5 × 5 होतील 3, 5 × 30, 5×8 40, 0ला 0. तर एक शेळी त्याला कितीला विकावं लागेल, तर एक शेळी विकावं लागेल 1,680 रुपयाला. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.